मित्रांनो, अंगणवाडी भरतीबद्दल खूप साऱ्या महिला व मुलींच्या मनात गैरसमज निर्माण झालेले आहेत की जसं या भरतीमध्ये 18,882 जागा तर आहेत, पण आमच्या गावात जागा आहेत की नाही हे आम्हाला कसं समजेल, किंवा आमच्या गावात जागा नाही आहेत तर आम्ही दुसऱ्या गावामध्ये अर्ज करू शकतो का? ही भरती खरंच निघाली आहे का? या भरतीमध्ये परीक्षा होत असते का? या भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे याबद्दल सविस्तर माहिती आणि जे मनातले तुमचे गैरसमज आहेत याबाबतचे ते सर्व मी दूर करणार आहे. त्यामुळे काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण यातील काही प्रश्नांची उत्तर मी जो आधी व्हिडिओ तयार केला होता अंगणवाडी भरतीचा त्यामध्ये दिलेली आहेत, परंतु खूप जण पूर्ण व्हिडिओ पाहत नाही, आधीच कमेंट करून टाकतात, त्यामुळे हा व्हिडिओ बनवावा लागतोय. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करून टाका. असेच भरती आणि जॉब रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायला भेटत राहतील. मी अविनाश तिरमले. व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी या भरतीबाबतची माहिती समजून घेऊया. तर महाराष्ट्रात अंगणवाडी मार्फत 18,882 जागांसाठी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या दोन पदांसाठी जागा निघाल्या आहेत आणि शिक्षण पात्रता दोघी पदांसाठी 12वी पास आहे. वयाची अट 18 ते 35 वर्ष आहे आणि महिला जर का विधवा असेल तर 40 वर्षापर्यंत सूट आहे आणि 2 मार्च 2025 पर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, त्यामुळे याबाबतची माहिती खूप लोकांना माहित नाहीये. तर हा अर्ज कुठे करायचा आहे ते आधी समजून घेऊया. तर हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला तुमच्या तालुकाच्या ठिकाणी जो एकात्मिक बाल विकास विभाग किंवा महिला व बाल विकास विभाग असेल त्या ठिकाणी करायचा आहे. या भरतीसाठी फक्त महिला व मुली अर्ज करू शकता, पुरुष अर्ज करू शकत नाही. त्यानंतर ही भरती खरी आहे का खोटी आहे याबद्दल तुमच्या मनात शंका असेल तर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्याच्या ट्विटर हँडलवरती एक ट्विट करून अधिकृतपणे याबाबतची माहिती दिलेली आहे आणि याचा स्क्रीनशॉट मी स्क्रीनवरती लावून देणार आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून सर्व माहिती पाहू शकता. तसेच मी स्वतः आमच्या तालुक्याच्या ठिकाणी एकात्मिक बाल विकास विभागाला जाऊन भेट दिली होती आणि त्यांना सुद्धा या भरतीबाबत विचारलं होतं. त्यानंतर मी व्हिडिओ बनवतोय, त्यामुळे लक्षात ठेवा मी कधी फेक माहिती देत नसतो. आता या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतं, तर या भरतीसाठी जर का तुमच्या गावामध्ये तुमच्या अंगणवाडीमध्ये जागा रिक्त असतील तरच तुम्ही अर्ज करू शकता, अदरवाईज अर्ज करू शकत नाही. आणि हीच मोठी शंका, आज मोठा गैरसमज महिलांच्या मनात आहे, कारण तुमच्या गावात जर का जागा शिल्लक नसतील तुम्ही अर्ज करू शकत नाही. किंवा 18,882 जागा आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पण ज्या अंगणवाडीमध्ये जागा रिक्त आहेत त्याच अंगणवाडीमध्ये पद भरले जाणार आहेत आणि ज्या गावात ही जागा निघाली आहे त्याच गावातील महिला व मुली यासाठी अर्ज करू शकता. इतर गावातील महिला व मुली इतर गावामध्ये अर्ज करू शकत नाही, लक्षात ठेवा. आता तुमच्या गावामध्ये जागा रिक्त आहेत की नाही हे तुम्हाला कसं समजेल, यासाठी तुम्हाला तुमच्या गावाच्या अंगणवाडीमध्ये विचारणा करायची आहे की तुमच्या गावात या भरतीसाठी पद रिक्त आहेत की नाही. आणि आपल्याला माहितही असतं खेड्यागावात राहतो म्हणून की जागा रिक्त आहे का. जर तिथे समजत नसेल तर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जा, तिथे एकात्मिक बाल विकास विभाग, महिला व बाल विकास विभाग या ठिकाणी नोटीस बोर्डवरती तुमच्या तालुक्यामध्ये कोणकोणत्या गावांमध्ये अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या पदांसाठी जागा रिक्त आहेत याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे, किंवा तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा विचारणा करू शकता. आता या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा होत नसते. तुमचं जे शिक्षण झालेलं आहे 12वी पास आणि त्यापुढे जर तुमचं शिक्षण झालं असेल BEd DEd, तुम्ही पदवीधर असाल तर त्यांच्या मार्कशीट वरती तुमचे गुण वगैरे ठरवले जातात आणि शेवटच्या तारखेनंतर पुढील 15 दिवसात मेरिट लिस्ट लागत असते आणि त्यानुसार तुम्हाला नोकरी दिली जात असते आणि तुमचं प्रशिक्षण वगैरे होत असतं. तर याबाबतची होती या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती. अजून माझ्याकडून काही सुटलं असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. तुमचे गैरसमज नक्की दूर झाले असतील असं मला वाटतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, पुढे महिला व मुलींमध्ये शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तिरमले जॉबला फॉलो करा. मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.